नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी घराघरात आवडीने खाल्ला जाणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजेच कटवडा तयार करणार आहोत. बरेचदा घरी करतो आपण म्हटलं, पण तसा तो जमत नाही. मग आपण बाहेरूनच खाऊन येतो. पण तो घरी का बरं जमत नसेल? कारण आपल्याला अजून त्याची सिक्रेट रेसिपीच माहीत नाही. आज तुम्हाला ही सिक्रेट रेसिपी मी सांगणार आहे. अगदी हॉटेल स्टाईल कटवडा तुम्ही घरी तयार करू शकता. अगदी बारीक-सारीक पूर्ण टिपसहित ही रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग वेळ न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, एकदा खाल्ल्यानंतर वारंवार तुम्ही नक्की कराल आणि घरचाच खाल. तर आता एक छोटं वाटण करूया. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आल्याचा एक लहान तुकडा आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि कढीपत्त्याची पानं 10 ते 12 असं पाणी न टाकता मी वाटण तयार करून घेतलेलं आहे बघा इथे. पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही आणि 4 इथे मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. बटाटा वडा तयार करताना बटाटे आपल्याला जास्त ओव्हरकुक करायचे नाहीत. तर आपल्याला आता बटाट्याची जी भाजी आहे म्हणजेच आतलं स्टफिंग ते तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी अर्धी पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घातलेले आहेत आणि 2 चुटकी एवढा हिंग घातलेला आहे. आता आपण सर्वात आधी जे एक वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं. कारण इथे हिरवी मिरची कच्चीच असल्यामुळे वाटण खमंग परतल्यामुळे आपल्या पदार्थालाही छान चव येते. आता वाटण हे परतून झाल्यानंतर यामध्ये काही कोरडे मसाले आपण घालणार आहोत. तर कोरड्या मसाल्यामध्ये इथे आपण फार जास्त मसाल्यांचा वापर करणार नाही आहोत. तर इथे पाऊण चमचा गरम मसाला आणि पाव चमचा इथे आपल्याला हळद घालायची आहे. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा धना पावडर. आता सर्व कोरडे मसाले आपण परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला महत्त्वाची स्टेप करायची आहे. तीच आपण नेमकी करत नाही आणि त्यामुळे आपले बटाटे वडे बाहेरसारखे लागत नाहीत. तर आता आपण पाऊण वाटी इथे बेसन पीठ घालणार आहोत. तर बघा, बेसन पीठ घातल्यानंतर पूर्ण हे बेसन पीठ तुम्हाला कोरडं वाटत असेल, पण यामध्ये तेल अजिबातही वाढवायचं नाही. कारण जसं बेसन पीठ भाजलं जाईल तसं याला तेल सुटायला सुरुवात होते. तर आता हे बेसन पीठ खमंग असं भाजून घ्यायचं. कारण बाहेरचा बटाटा वडा जेव्हा आपण खातो तेव्हा त्याला सारणाला एक बाइंडिंग असते. नुसतंच बटाट्याची पिवळी भाजी जर असेल तर तो बटाटा वडा असो किंवा कटवडा खायला तेवढा चांगला लागत नाही. त्यासाठी ही स्टेप करणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच बाहेरसारख्या कटवडा असो किंवा बटाटा वडा असो तशी चव त्याला येते. आता बेसन पीठ भाजून झालेलं आहे. तर हाताने आपल्याला बटाटे यामध्ये तोडून घालायचे आहेत. जास्तही बटाट्याचा लगदा करायचा नाही. तर इथे बटाटे आपण 80 ते 90%च शिजवून घेतलेले आहेत. जास्त असं गाळ बटाट्यांचा करायचा नाही. कारण त्या बटाट्यांना मग पाणी सुटतं. आता चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घातली. आता सर्व साहित्य छान असं एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आपण हे जे सारण तयार केलेलं आहे बटाट्या वड्यांचं ते पूर्ण छान असं परतून घ्यायचं आणि मीठ एकदा चेक करून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित मिठाचं प्रमाण जर असेल तर पदार्थ खायला छान लागतो. आता आपली बटाट्याची एक भाजी ते पिवळी तयार झालेली आहे. आता आपण इथे कट करण्यासाठी मसाला तयार करूया. तर एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब चिरून घेतलेला आहे. तेल टाकून छान असा तो परतून घ्यायचा. आता कांदा हलकासा त्याचा रंग बदलल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे धणे घेतलेले आहेत इथे आणि 5 ते 6 काळी मिरी आणि मोठी विलायची घेतली. तसंच अर्धा इंच कलमी, 2 मोठी विलायची आणि 1 लवंग घेतलेली आहे. एवढंच आपण साहित्य यामध्ये घालणार आहोत आणि छान खमंग असं ते परतून झाल्यानंतर बघा, खडे मसाले एवढेच वापरलेले आहेत आपण. आता काय करायचं आपल्याला यामध्ये सुकं खोबरं इथे खिसून घेतलेलं आहे. तर पोहे खाण्याचं इथे 4 चमचे मी हे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशोप. काश्मीरी लाल इथे मिरची आपण वापरलेली आहे. तीसुद्धा इथे आपण 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा इथे या वाटणामध्येच आपल्याला खमंग अशा परतून घ्यायच्या आहेत. आता हे सर्व साहित्य परतून आपलं झालेलं आहे. आता ते गार करून घेतलं आणि थोडं पाणी टाकत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. पाणी जास्तही इथे वापरायचं नाही. तर बघा, इथे मी हे छान बारीक करून घेतलेलं आहे आणि काश्मीरी लाल आपण इथे मिरची वापरली त्यामुळे त्याला रंगही छान आला. तुम्ही विकतचं लाल तिखट किंवा घरचंही वापरलं तरीही चालेल. आता इथे अर्धी पळी तेल गरम केलं. त्यामध्ये जिरं, मोहरी घातली आणि आपण इथे हिंग घातला. इथे 2 चुटकी एवढा. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. कढीपत्त्याची पानं यामध्ये घातली. आता सर्व साहित्य छान परतून घ्यायचं. आपण इथे कढई तीच वापरली ज्यामध्ये आपण बटाट्याची भाजी करून घेतली. तर आता सर्व साहित्य परतून झाल्यानंतर इथे हळद घातली मी, पाव चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे पाऊण चमचा आपण गोडा मसाला घातलेला आहे.
तर तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. आणि तयार केलेलं आपण वाटण घालणार आहोत, पण गोडा मसाल्याने याला चव छान लागते. तर आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं तेही घातलं आणि भांड्याला होतं ते पूर्ण मी काढून घेतलेलं आहे. आता वाटण छान खमंग तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत वाटण आपल्याला परतायचं आहे. तर आता आपण बघा वाटण छान परतल्या गेलेलं आहे. यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत पाव चमचा एवढी आणि आपल्याला यामध्ये घालायची आहे मटकी. तर इथे मी 1 वाटी मटकी यामध्ये घातलेली आहे. आणि ही जी कसुरी मेथी केलेली आहे ही सुद्धा घरीच तयार केलेली आहे. त्यामुळे रंग बघा किती छान आहे तिचा. तर आता सर्व साहित्य आपण घालून घेतलेलं आहे. मटकी ही मिनिटभरासाठी परतून घेतली. आता आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे. तर गरजेनुसार यामध्ये गरम पाणी घालायचं. इथे मी 2 ते अडीच ग्लास गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि परत एकदा छान सर्व एकत्र करून घ्यायचं आणि छान यातली मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि आपण जो कट केलेला आहे तो सुद्धा छान याला उकळी आपल्याला आणून घ्यायची आहे. तेव्हाच सर्व मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो यामध्ये उतरतो. तर बघा आता उकळी आलेली आहे आणि मटकीसुद्धा शिजल्या गेलेली आहे आणि वर बघू शकता तुम्ही इथे जो रंग आहे तो किती छान आलेला आहे आणि तर्रीसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे. तर आपला हा जो कट आहे आता तयार झालेला आहे. आता आपण बेसन पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी चणा डाळीचं पीठ इथे मी 2 वाट्या घेतलेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे 2 चुटकी एवढा खाण्याचा सोडा. यापेक्षा जास्त घालू नका. आणि आपल्याला घालायचं इथे चवीनुसार मीठ आणि अगदी 2 चुटकी एवढी हळद. सोडा असल्यामुळे हळदही जास्त आपल्याला वापरायची नाही. बऱ्याचदा यामध्ये ओवा आणि लाल तिखट घातलं जातं, पण मी दोन्हीही घालत नाही. आणि इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि बेसन पीठ पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामधल्या पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. बेसन पीठ चाळून घेतलेलं होतं आधी, तरीही पूर्ण ज्या काही गुठळ्या असतील त्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत. बेसन पीठ जास्त जर तुम्ही पातळ भिजवलं तर बटाटे वडे आहेत त्यावर बेसन पिठाची अशी ते कोटिंग जे असते ते तयार होणार नाही. पूर्ण सारण बाहेर येणार आहे. त्यासाठी जास्त घट्टही नको किंवा जास्त पातळही नको. आता आपण बटाट्याचं जे सारण तयार करून घेतलेलं होतं त्याचे गोळे आपल्याला तयार करायचे आहेत. बऱ्याचदा गोलही केले जातात आणि असे चपटेही केले जातात. तर तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तयार करून घ्यायचे. आणि आता पूर्ण गोळे तयार करून घेतल्यानंतर आपल्याला भराभर असे बटाटे वडे तळायला सोयीचं जातं. त्यासाठी पूर्ण गोळे मी तयार करून घेते आधी आणि दाखवते तुम्हाला मग. तर बघा आपण तेलाचा सुद्धा इथे जास्त वापर केलेला नाही, कारण कुठलाही तेलकट पदार्थ असेल तर सारणामध्ये जास्त तेल वापरायचं नाही. मग तो पदार्थ अधिकच तेलकट होतो. तर बघा आता इथे पूर्ण गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि आता बेसन पीठसुद्धा तयार आहे. तर मी इथे चमच्याच्या मदतीनेच आपले हे बटाटे वडे जे आहेत ते तेलामध्ये सोडणार आहे. तर चला मग आता आपण बटाटे वडे तळायला घेणार आहोत. त्यासाठी मी तेल आधीच गरम करून घेतलेलं होतं. तेल छान कडकडीत गरम करायचं म्हणजे बटाटे वडे तेलकट होत नाही आणि मीडियम गॅसची स्पीड ठेवूनच आपल्याला बटाटे वडे छान तळून घ्यायचे. इथे सोडा आपण बेसन पिठामध्ये वापरल्यामुळे ते छान तेलामध्ये फुलले जातात. तर आलटून पालटून छान बटाटे वडे आपल्याला खमंग असे तळून घ्यायचे, पण यांचा रंग मात्र जास्त लाल आपल्याला होऊ द्यायचा नाही. तर आता बघा दोन्ही बाजूने बटाटे वडे मी तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता किती छान ते फुलल्या गेलेले आहेत. वरूनच तुम्हाला दिसत असतील अजिबातही बटाटे वडे तेलकट असे झालेले नव्हते. तर आता ही पूर्ण आपण बटाटे वडे याच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर बघा आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने तुम्हाला तळून दाखवते. आणि आता दुसऱ्यांदाही बघा तीच आपल्याला गॅसची स्पीड मोठी करायची बटाटे वडे टाकताना आणि लगेचच गॅसची स्पीड आपल्याला मीडियम करायची आहे. असंच आपल्याला आलटून पालटून हे सुद्धा बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होणार आहे, बटाटे वडे तेलकटही होणार नाहीत आणि वातळही होणार नाही. जास्तही गॅसची स्पीड जर तुम्ही कमी केली तर बटाटे वडे तेलकट होतील आणि वातळ होतील. त्यासाठी गॅसची स्पीड खूप महत्त्वाची आहे. आणि बघा ही सुद्धा काय छान तयार झालेले आहेत. दिसत आहेत ना अगदी आपण बाहेर खातो हॉटेलमध्ये त्यासारखेच. तर बघा इथे बटाटे वडे माझे तळून तयार झालेले आहेत. आणि अगदी खात्रीने सांगते तुम्हाला अजिबातही तेलकट झालेले नव्हते. आणि सोबत खाण्यासाठी मिरची तर हवीच. तर हिरवी मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे आणि छान त्यावर मीठ टाकलेलं आहे. आता चला सर्व करूया. तर छान असा आपला हा कट तर्रीदार मस्त लाल बुंद असा रंग आलेला आणि वरून छान बटाटे वडे. आता त्यावर सुद्धा आपण थोडा कट टाकणार आहोत. बारीक थोडीशी शेव, बऱ्याच ठिकाणी फरसाणसुद्धा टाकलं जातं, पण अगदी मी बारीक शेव टाकली आणि कांदा. आता तुम्हाला मिरचीसुद्धा लागणारच आहे आपल्याला आणि
तुम्हाला वडाही फोडून दाखवते बघा. काय छान झालेला आहे. अगदी आपण बाहेर खातो तसाच हा कट वडा तयार झालेला आहे. नुसतं जरी तुम्ही बटाटा वडाही खाल्ला ना, तर अगदी बाहेरच्यासारखी चव आहे याला. तर मंडळी, अगदी सांगितली ना तुम्हाला डिटेल अशी रेसिपी, तर तुम्हीही लगेच लागा मग कामाला आणि नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल, तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला अशाच डिटेल आणि उपयुक्त रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा अशाच छान आणि उपयुक्त रेसिपीसोबत आपण भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.